नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे पात्र दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची आणि एक चांगली बातमी आहे. पाहू शकता, जिल्हा परिषदा अंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये नवीन योजना जी आहे 5% दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत जाहीर करण्यात आली आहे. आणि या योजनेअंतर्गत दरमहा 500 असे 6,000 रुपयाचं आर्थिक लाभ जो आहे हा दिला जाणार आहे. तर यामध्ये पाहू शकता, निराधार योजनेअंतर्गत मिळणारा जो लाभ आहे हा वेगळा आणि हा जो स्वतंत्र लाभ आहे यासाठी आता जे दिव्यांग लाभार्थी आहेत निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणारे हे सगळे लाभार्थी यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे याची सगळी माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी बिग गाईड या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच लगेचच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच्या महत्त्वाच्या सगळ्या अपडेट आहेत तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर पाहू शकता, सगळ्या ज्या जिल्हा परिषदा असतील, त्याचबरोबर पंचायत समिती असेल, त्याचबरोबर ग्रामपंचायती असतील, यांच्या मार्फत 5% दिव्यांग कल्याण निधीचा लाभ जो आहे सगळ्या लाभार्थ्यांना दिला जातो, दिव्यांग बांधवांना दिला जातो. तर यासाठी तुम्ही लाभ घेण्यासाठी अर्ज जो आहे करू शकता. चालू आर्थिक वर्षामध्ये हा जो लाभ घेण्यासाठीचा अर्ज करण्यासाठीची ही प्रक्रिया सुरू असते. म्हणजे 31 मार्च 2026 पूर्वी या वर्षीचा जो लाभ आहे 2025-26 साठीचा हा घेतला जाऊ शकतो. आता जिल्हा परिषद पुणे अंतर्गत जी नवीन जी योजना सुरू करण्यात आली आहे दिव्यांग बांधवांसाठीची, याची आपण डिटेलमध्ये जे आहे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ अत्यंत महत्वाचा ठरणार आहे, कारण बाकीच्या जिल्हा परिषदा अंतर्गत कोणकोणते ज्या योजना असतात आणि त्याचा कसा लाभ घ्यायचा हे सुद्धा मी सांगणार आहे. त्यावर अजून एक व्हिडिओ डिटेलमध्ये मी केलेला आहे, तुम्ही चेक करू शकता. चॅनलवर तो व्हिडिओ जो आहे उपलब्ध आहे. सगळ्या योजनांची माहिती जवळजवळ 2 ते 3 व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. चॅनलवर ते व्हिडिओ उपलब्ध आहेत. पहिल्यांदा जिल्हा परिषद पुणे अंतर्गत जी नवीन योजना सुरू करण्यात आली आहे त्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याची माहिती चेक करूयात. तुमच्या समोर यामध्ये जी योजना आहे तर पाहू शकता, इथे यामध्ये जी योजना आहे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत हे राबवली जात आहे. जिल्हा परिषद पुणे दिव्यांग कल्याण विभागाच्या योजनांची माहिती इथे दिसते तुमच्या समोर. आणि इथे पाहू शकता न्यू म्हटलेलं आहे. अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. तर अर्ज कसा करायचा आहे तर ऑनलाईन पद्धतीने केला जाऊ शकतो. संपूर्ण माहिती पाहूयात. योजनेचं नाव आहे अतितीव्र दिव्यांग मतिमंद बहुविकलांग अंध मूकबधीर लाभार्थ्यांना निर्वाह भत्ता देण्याबाबतची वैयक्तिक योजना 5% दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत सुरू आहे. तर यामध्ये पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रहिवासी असावा, म्हणजे ग्रामीण भागातील जे रहिवासी असतील त्यांच्यासाठी पुणे जिल्ह्याअंतर्गत ही योजना सुरू आहे. पुराव्यासाठी ग्रामसेवकांच्या स्वाक्षरीचा रहिवासी दाखला हा असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर वय जे आहे 18 व त्यापुढील आवश्यक आहे. पुराव्यासाठी आधार कार्ड यामध्ये सुद्धा तुमचं देणं आवश्यक आहे. यामध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय 13 सप्टेंबर 2022 मध्ये नमूद केल्याप्रमाणे 21 प्रवर्गातील दिव्यांगत्व हे आवश्यक आहे. जे दिव्यांगत्वाचे प्रकार निश्चित केलेत 40%च्या पुढचं यामध्ये पाहू शकता. 40% नाही ते 60% आवश्यक आहे. दिव्यांगत्वाचं प्रमाण हे 60% पेक्षा जास्त असलेले दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र वैश्विक ओळखपत्र जे आहेत UDID कार्ड हे तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे. 40% नाही ते 60% आहे, त्यामुळे ही बाब लक्षात ठेवायची आहे. आता यामध्ये लाभ काय मिळणार आहे तर लाभाचं स्वरूप आहे आर्थिक वर्षाकरता 500 रुपये दरमहा, याप्रमाणे 6,000 रुपये थेट लाभ हस्तांतरण, म्हणजे डायरेक्टली एकत्रित 6,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील. वैयक्तिक लाभ जो आहे याद्वारे दिला जाईल. अर्ज कसा करायचा आहे तर इथे पाहू शकता ऑनलाईन अर्जासाठीचे लिंक उपलब्ध आहे. या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने अर्ज करण्यासाठीचा फॉर्म जो आहे हा ओपन होईल. यामध्ये तुमचं आडनाव आहे, नाव, वडिलांचं किंवा पतीचं नाव, त्याच्यानंतर आईचं नाव, संपर्क, तुमचा संपर्कासाठीचा मोबाईल क्रमांक, त्याच्यावर OTP प्राप्त होईल आणि त्याच्यानंतर लॉग इन झाल्यानंतर सगळे महत्वाचे कागदपत्र अपलोड करून तुम्ही अर्ज करू शकता. आता अर्ज कसा करायचा आहे याबाबत आपण स्वतंत्र सविस्तर एक लेटेस्ट नवीन व्हिडिओ करणार आहोत. त्यामध्ये पूर्ण अर्जाची प्रक्रिया जी आहे ही कशी असेल याची माहिती मी देणार आहे.
तर पाहू शकता अशा पद्धतीने जिल्हा परिषद पुणे अंतर्गत ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत दरमहा 500 याप्रमाणे 6,000 रुपयाचा लाभ जो आहे एकत्रित या वर्षासाठीचा 2025-26 साठीचा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये दिला जाईल. यासाठी पात्रतेमध्ये 60% पेक्षा जास्त UDID तुमचं दिव्यांगत्व प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्ही जे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत ग्रामीण भागातील रहिवासी असणं आवश्यक आहे. तर या पद्धतीने जिल्हा परिषद पुणे अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आली आहे. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं प्रत्येक जिल्हा परिषद अंतर्गत दरवर्षीसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य समाज कल्याण विभाग जो असतो या अंतर्गत हा निधीची तरतूद केली जाते आणि त्यामध्ये विविध योजना दरवर्षी राबवल्या जातात. काही योजनांची लाभार्थ्यांना माहित नसते दिव्यांग बांधवांना आणि यासाठीच हा व्हिडिओ सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. जे काही दिव्यांग लाभार्थी असतील ज्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्वाचा असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, पोहोचवा, जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. जिल्हा परिषद पुणे अंतर्गत बाकीच्या जिल्हा परिषदा अंतर्गत सुद्धा योजना अशा पद्धतीने राबवल्या जात आहेत. 2025-26 साठीचे 2 ते 3 महिने बाकी आहेत. सध्या डिसेंबर चालू आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 3 महिन्यामध्ये सगळ्या योजनांसाठीचे लाभ त्यांना मिळणार आहेत. त्यामुळे तुमच्या जिल्हा परिषदेमध्ये, तुमच्या पंचायत समितीमध्ये, ग्रामपंचायतमध्ये असलेले जे योजनांचा लाभ आहे त्या घेण्यासाठी तुम्ही चौकशी करायची आहे, त्यांची माहिती घ्यायची आहे. जर योजनेचा लाभ अजून पूर्ण झाला नसेल तर तुम्हाला लगेचच त्या ठिकाणी या योजनांचा लाभ जो आहे मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर शेअर केलात त्या योजनेचा लाभ जो आहे अशा लाभार्थी दिव्यांग बांधव जे आहेत ज्यांना गरज आहे अशा लाभार्थ्यांपर्यंत हा माहिती पोहोचून तो जो लाभ आहे तो घेऊ शकतात. यामध्ये जिल्हा परिषद पुणेसाठी आपण सांगितलेलं आहे ही योजना सध्या सुरू आहे. अर्ज कसा करायचा याबाबत आपण एक नवीन व्हिडिओ डिटेलमध्ये पुढच्या यामध्ये 1 ते 2 दिवसामध्ये आपण घेऊयात कसा अर्ज करायचा, कारण अजून सुद्धा यासाठी अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. शेवटची तारीख दिलेली नाहीये. तर बाकी जिल्हा परिषदा अंतर्गत असे जे योजना सध्या सुरू आहेत याची माहिती दररोज आपण नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने घेणार आहोत. त्यासाठीची अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया, त्यासाठी कसा लाभ घ्यायचा, त्याचबरोबर ग्रामपंचायत स्तरावरच्या योजना असतील, पंचायत समितीवरच्या योजना, जिल्हा परिषद स्तरावरच्या योजना, अशा सगळ्या योजनांची माहिती अशाच पद्धतीने डिटेलमध्ये आपण दररोजच्या व्हिडिओ सेशन मध्ये घेणार आहोत. त्यामुळेच आत्ताच जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच मराठी बिग गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, कारण तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या पंचायत समितीमध्ये जी काही योजना असेल त्याची माहिती अशाच पद्धतीने दररोजच्या अपडेटमध्ये मी देणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची अपडेट म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेचा जो पेन्शनचा लाभ आहे लवकरच दिला जाईल या संदर्भात सुद्धा अपडेट प्राप्त होईल. तर अशा पद्धतीने सगळ्या महत्वाच्या अपडेट आपण वेळेवर देणार आहोत. या मिळवण्यासाठीच मराठी बिग गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.